नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोला ठरले विदर्भ आणि महाराष्ट्रातील हॉट शहर. 20 मे पर्यंत विदर्भातील अनेक शहरात उष्णतेची लाट. न ताफा न तामझाम, मुख्यमंत्री फडणवीसांची बुलेट सवारी. आमदार साजिद खान यांनी फिरवली बुलेट चावी. नेत्यांच्या थाटासाठी जनतेच्या पैशांची लूट का? तिघांच्या गाड्यांसाठी दर महिन्याला 2 लाखांची लागते चोट. मनपाच्या शाळेच्या जागेत नारायणी पब्लिक स्कूल, पण जठारपेठेतील ओपन स्पेस मधील फुलपाखरू शाळेचे काय? वाढते तापमान आणि विजेच्या लपंडावाने झोपेचे खोबरं. मध्यरात्रीनंतर अनेक अकोलेकरांची उडाली झोप. आता सविस्तर बातम्या. अकोला आजही विदर्भातील सर्वात हॉट शहर म्हणून समोर आले आहे. आज अकोल्याचे तापमान 46 अंश सेल्सिअस इतके होते. हवामान खात्याने विदर्भातील 4 जिल्ह्यात बुधवार 20 मे पर्यंत उष्णतेची लाट असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज थोडे ढगाळ वातावरण अकोल्यात होते, पण तापमानाची नोंद ही विदर्भात राज्यात सर्वाधिक होती. अकोल्याचे आजचे तापमान हे 45.9 अंश सेल्सिअस अर्थात 46 अंश सेल्सिअस इतके होते. पुढील पूर्ण 8 दिवस अर्थात 20 ते 21 मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असून तापमान हे 45 अंशाच्या वरच असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर, ऑफिसबाहेर काम टाळण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सरासरीपेक्षा 3.5 अंश सेल्सिअस तापमान अकोल्याचे जास्त होते. त्यामुळे उन्हाचा ताप चांगलाच वाढल्याचे चित्र अकोल्यात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चक्क बुलेटवर स्वार झाले आणि विशेष म्हणजे या बुलेटची चावी फिरवून ती स्टार्ट केली चक्क काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी. नेहमी सुरक्षकांचा ताफा आणि गाड्यांच्या ताफ्यात फिरणारे मुख्यमंत्री जेव्हा अचानक बुलेटवर दिसले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र हे केवळ फिरण्यासाठी नसून त्यामागे पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचत हा मोठा संदेश होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः बुलेट चालवून साध्या राहणीमानाचा आणि पेट्रोल वाचवण्याचा मंत्र दिला. यावेळी काँग्रेसचे आमदार साजिद खान यांची उपस्थिती आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बुलेटला दिलेली स्टार्ट राजकीय मतभेद विसरून एका चांगल्या कार्यासाठी एकत्र येण्याचे प्रतीक ठरली. पंतप्रधान मोदींच्या सेव्ह पेट्रोल अभियानाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा अनोखा मार्ग निवडला. पर्यावरण रक्षणासाठी आणि देशाचे इंधन वाचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असा संदेश या सफारीतून देण्यात आला. कोणताही ताफा किंवा तामझाम नसताना मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे बुलेट चालवल्याने सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे. आमदार साजिद खान पठाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या बुलेटची चावी फिरवणे आणि त्यांना शुभेच्छा देणे याकडे एक शानदार सवारी म्हणून पाहिले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इंधन बचतीचा हा नवा आणि सकारात्मक संदेश भविष्यात नक्कीच परिणामकारक ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात इंधन बचत आणि साधेपणाचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे अकोला महानगरपालिकेत मात्र अकोलेकरांच्या कष्टाच्या पैशांची अक्षरशः उधळपट्टी सुरू आहे. पाहूया RRCचा विशेष वृत्तांत. महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्या आलिशान गाड्यांच्या भाड्यापोटी दरमहा तब्बल 2 लाख रुपये खर्च केले जात आहेत. हा इंधन बचतीचा संदेश नसून सामान्य जनतेवर टाकलेला दिवसाढवळ्या दरोडा आहे, अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. प्रशासनाचा या गाड्यांचा शोक अकोल्याच्या विकासाला खीळ घालत आहे. आता वेळ आली आहे की सत्ताधाऱ्यांनी या अवाढव्य खर्चाचा हिशोब घ्यावा. महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल आणि महापालिका आयुक्त यांच्यासाठी भाड्याने घेतलेल्या वाहनांवर दरमहा अवाढव्य खर्च केला जात आहे.
अकोलेकर एकीकडे खराब रस्ते, कचरा आणि डासांच्या समस्यांशी झुंजत असताना प्रशासनातील हे वरिष्ठ मात्र अकोलेकरांच्या करातून गोळा झालेल्या पैशाने महागड्या गाड्यातून फिरत आहेत. दर महिन्याला 2 लाख रुपये म्हणजे वर्षाला 24 लाखांची ही उधळपट्टी कोणाच्या फायद्यासाठी, असा सवाल आता उपस्थित होत आहे. तर मोठ्या गाड्या 70,000 रुपये आणि छोट्या गाड्या 30,000 रुपये महिन्याने भाड्याने घेतल्या जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच इंधन बचतीसाठी सायकल वापरण्याचे किंवा साधेपणाने राहण्याचे आवाहन केले होते. मात्र अकोला महापालिकेत या आवाहनाचा उलटाच परिणाम पाहायला मिळत आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असतानाही स्वतःच्या मालकीच्या गाड्या वापरण्याऐवजी भाड्याने महागड्या गाड्या घेण्याचा हट्टहास का? यामागे एखादे मोठे वाहन भाडे रॅकेट तर कार्यरत नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. अकोल्यातील ओपन स्पेस सरकारी भूखंडावरील शाळांचे ऑडिट RRC न्यूज करत आहे. जठारपेठेत स्थित म्हाळसा नारायणी पब्लिक स्कूल ही शाळेच्या जागेत उभारली असून त्यांच्या भाडे करार महानगरपालिकेसोबत झाल्याचा दावा जुई कुलकर्णी यांनी केला आहे. पण जठारपेठेतील फुलपाखरू शाळेचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. अकोला शहरातील खुले भूखंड हे त्या भागातील नागरिकांना देण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत घेण्यात आला. जठारपेठेतील म्हाळसा नारायणी पब्लिक स्कूल ही महापालिकेच्या शाळेच्या जागेत शाळा बांधली असून त्याचा खुला अर्थात ओपन स्पेसच्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याची माहिती आहे. या ठिकाणी महापालिकेची पूर्वी शाळा होती, त्याच ठिकाणी भाडे करार तत्वावर ही शाळा सुरू असल्याचा दावा म्हाळसा नारायणी पब्लिक स्कूलच्या संचालिका जुई कुलकर्णी यांनी केला आहे. ही रेंट बेसिसवर घेतलेली जागा आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडनं. 2005-06मध्ये ही आम्हाला दिलेली आहे रोकडे साहेबांनी आणि याच्यावर 30 इयर्सची लीज आहे, जे आम्ही आणि मंथली आम्ही त्याचं इयरली आम्ही रेंट पेमेंट करतो. त्याचं इयरली काय पेमेंट होतं? याचं 1,50,000 अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे त्याची आणि बस. पण या संस्थेची फुलपाखरू ही शाळा जठारपेठेतील खुल्या अर्थात ओपन स्पेसमध्ये आहे. त्यामुळे या शाळेचे काय, असा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. या ठिकाणी फुलपाखरू शाळेच्या मागे असलेल्या हॅपी अवर्स शाळेने त्यांची शाळा बंद करत खुला भूखंड महापालिकेला परत दिला. त्याचप्रमाणे फुलपाखरू शाळेचा भूखंड महापालिकेला आणि तदनंतर स्थानिक नागरिकांना केव्हा परत मिळणार, अशी विचारणा आता सुरू झाली आहे. आज शहरातील अनेक नागरिकांनी रात्री पुरेशी झोप झाली नसल्याची तक्रार दिली आहे. मध्यरात्री अचानक अनेकांची झोप उडाली आणि झोपेचे खोबरे झाले. वाढते तापमान आणि काही भागात विजेचा लपंडाव पाहता कूलरने देखील गरमीपुढे हात टेकले होते. अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. एकीकडे भीषण गरमी, तापमान 46 अंशापर्यंत आणि त्यात वीज पुरवठा कधीही खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक त्रासले आहेत. रात्री अपरात्री केव्हाही वीज पुरवठा नसतो, त्यामुळे नागरिक त्रास सहन करीत आहेत. 2-3 दिवसांपासून हवामान दमट आहे. अशावेळी कूलर काम करत नाहीत आणि पंख्यावर भागत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी वीज पुरवठा कधी खंडित होईल सांगता येत नाही. दिवसा रात्री विजेचा लपंडाव सुरू असतो. महावितरण यंत्रणेने नागरिकांची या जाचातून मुक्तता करावी, अशी मागणी केली जात आहे. कारण त्याशिवाय पर्याय नाही. वाढते तापमान आणि विजेचा लपंडाव पाहता काही अकोलेकरांची झोप उडाली असून अनेकांनी पुरेशी झोप न झाल्याची ओरड केली आहे. अनेक भागात कूलर सुरू असताना त्या कूलरने देखील उष्णतेपुढे हात टेकल्याचे चित्र होते. नेमकी कशाने अकोलेकरांची झोप उडाली, असा प्रश्न पडला आहे. एखादी नवी वस्तू घेताना मनात जेवढा आनंद असतो, तीच वस्तू डोळ्यादेखत नाहीशी झाली की तेवढेच दुःख पण होते. असाच काहीसा अनुभव शहरातील महेश गुप्ता यांना आला. सामान्य अकोलेकरांसोबत झालेल्या दुर्दैवी गोष्टीची ही न्यूज. जुन्या बस स्टँड परिसरातील महेश गुप्ता ऑफिस समोरून चोरट्यांनी अवघ्या 8 दिवसांपूर्वी घेतलेली नवी कोरी एम्पियर इलेक्ट्रिक गाडी लंपास केली. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर घडला असून डिजिटल सुरक्षा किती तोडगी आहे, असा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. महेश गुप्ता त्यांनी अत्यंत हौसेने गीतानगर भागातून ही एम्पियर गाडी खरेदी केली होती. अजून गाडीला RTO क्रमांक सुद्धा मिळाला नव्हता. केवळ 8 दिवस जुनी असलेल्या या गाडीवरची चमक अजून तशीच होती. रोजच्या प्रमाणे ते जुन्या बस स्टँड समोरील आपल्या ऑफिसमध्ये कामासाठी आले आणि गाडी बाहेर पार्क केली. मात्र काही वेळाने बाहेर आल्यावर त्यांना धक्काच बसला. जिथे गाडी उभी होती तिथे केवळ मोकळी जागा उरली होती. तपासासाठी जेव्हा परिसरातील CCTV कॅमेरे तपासण्यात आले तेव्हाही धक्कादायक वास्तव समोर आले. ऑफिसच्या बाजूचे CCTVs बंद होते. एवढेच नाही तर टॉवर जवळचे महत्त्वाचे कॅमेरे सुद्धा तांत्रिक कारणास्तव बंद असल्याचे समजले.
सुरक्षेशी लावलेले हे तिसरा डोळा ऐनवेळी निकामी ठरल्याने चोरट्यांचे फावले असून तपासात आता मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विना नंबरची ही गाडी शोधण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. मात्र या घटनेने शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा फोलपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. कल दोपहर 2 बजे दरमियान मेरे ऑफिस के बाहर एक लड़का बैठा था. उसने देखते ही देखते मेरी गाड़ी को सेल्फ मारा और गाड़ी चुरा के लेके गया. मेरे 4 कदम दूरी पे पुलिस स्टेशन है, जो कि पुलिस स्टेशन में कैमरे बंद है. टावर चौक पे कैमरे बंद है. आम नागरिक को लिए कैमरे नहीं है. यहाँ दिन भर शास्त्री स्टेडियम में नेता अभिनेता आते हैं, खासदार वगैरह आते हैं, उनकी सुविधा के लिए कैमरे नहीं है, आम जनता के लिए कैमरे नहीं है, तो फिर चोर कहाँ से पकड़ा जाएगा. पुलिस रिपोर्ट कराई आपने? पुलिस रिपोर्ट रामदासपेट में कराई है. कल डीबी ऑफिस से भी मिल के आया हुआ हूँ. चालू है आगे बात. नई गाड़ी थी? ब्रैंड न्यू गाड़ी थी. 20 दिन हुए, नंबर भी आना बाकी है. अकोला ते शेगाव महामार्गावरील टी पॉइंट जवळ असलेल्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा एकदा मोठ्या भेगा पडल्या आहेत. यापूर्वी याच भेगांमुळे झालेल्या भीषण अपघातात 2 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या घटनेनंतर संबंधित विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. अपघाताच्या घटनेनंतर काही स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन या भेगा बुजवल्या होत्या. मात्र आता पुन्हा या भेगा उघड्या पडल्या आहेत. या मोठ्या भेगांमुळे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या भेगांमध्ये पाणी साचल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे पुन्हा एखादी जीवितहानी होण्यापूर्वी संबंधित विभागाने या भेगा तातडीने बुजवाव्यात अशी मागणी जोर धरत आहे. आता डाबकी रोड परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या हेअर आणि ब्युटी सर्व्हिसेससाठी लांब जाण्याची गरज नाही. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तुम्ही या हायटेक आणि स्टायलिश सलूनचा लाभ घेऊ शकता. एकाच छताखाली फॅमिलीसाठी सर्व सोयी उपलब्ध करून देत लुक्स मेकरने अकोलेकरांची मने जिंकली आहेत. तर मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या आणि आपल्या लुकला द्या एक नवा टच. लुक्स मेकर फॅमिली सलूनचे भव्य उद्घाटन अत्यंत उत्साहात पार पडले. या शानदार सोहळ्याचे उद्घाटन सौ सावित्री रूपसिंग ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उपस्थित पाहुण्यांचा उत्साह सोहळ्याची शोभा वाढवत होता. या उद्घाटन समारंभाला ठाकूर आणि श्रीवास परिवारातील सदस्यांसह शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने सचिन सिंग ठाकूर, शुभम सिंग ठाकूर, शशिकांत ठाकूर, किशोर श्रीवास, प्रमोद श्रीवास, सुदर्शन श्रीवास, विकी सिंग ठाकूर आणि सूर्यकांत कलाशकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थितीत राहून या नवीन उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. लुक्स मेकर फॅमिली सलून हे डाबकी रोडवरील निशांत बँकेच्या मागे असलेल्या श्रीराम टॉवर येथे आहे. डाबकी रोडवरील रहिवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून लुक्स मेकर फॅमिली सलूनचे उद्घाटन अत्यंत उत्साहात पार पडले. ज्यांना आपल्या लुकमध्ये बदल करायचा आहे त्यांच्यासाठी हे फॅमिली सलून उपयोगी ठरणार आहे. नमस्कार, मेरा नाम सचिन सिंह ठाकुर, मेरा छोटा भाई शुभम सिंह ठाकुर. शुभम सिंह ठाकुर ने अभी डाबकी रोड पे हमारे पार्लर ओपन किया है. पहले छोटा पार्लर था, सिर्फ मेल पार्लर था. अब हमारा पार्लर हो गया है बड़ा और फैमिली पार्लर हो गया है. फैमिली पार्लर, उसका नाम है लुक्स मेकर फैमिली सलोन. ये है हमारे डाबकी रोड पे श्रीराम कॉम्प्लेक्स, निशान बैंक के बैक साइड में. इसके अंदर आप अगर हमारे पार्लर में आप आते हो तो हमारे पार्लर में आपको सारी सुविधाएं मिलेंगी. मैं सचिन सिंह ठाकुर आपसे यही अपील रिक्वेस्ट करता हूं कि एक बार आप आके हमारे पार्लर पर विजिट दीजिए. हमारा पार्लर अत्यधिक कम रेट में हमने चालू किया है. पूरा फैमिली की फैमिली आ सकते हो. धन्यवाद. अकोट शहर पोलिसांच्या डीबी पथकाने पहाटेच्या सुमारास धाडसी कारवाई करत 3 बैल, 400 किलो गोवंश मांस व कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 13 मे रोजी अकोट शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निलेश पारहाते यांना माहिती मिळाली की कुरेशीपुरा परिसरातील शौकत अली चौकात काही इसम घरामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करीत आहेत. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. पंचासमक्ष करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान 4 इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळले. पोलिसांना पाहताच 2 आरोपी घटनास्थळावरून पसार झाले तर 2 आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी 400 किलो गोवंश मांस, 3 बैल तसेच कत्तलसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये निसार अहमद अब्दुल रहमान राहणार कसाबपुरा व शेख अलियास अहमद अब्दुल बशीर राहणार इफ्तिकार प्लाट अकोट यांचा समावेश आहे.
तर शेख इरफान शेख हनीफ राहणार शौकत अली चौक व शेख मुश्ताक शेख कदीर राहणार शौकत अली चौक अकोट आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. फरार आरोपींवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल माळवे, उपनिरीक्षक निलेश बारहाते व डीबी पथकाने केली. श्री गजानन महाराज मंदिर गजानन धाम साईनगर अमरावती येथे महाराजांच्या मूर्तीचा 25वा प्रतिष्ठापना दिन 14 मे रोजी भक्तिभावाने साजरा करण्यात आला. 2001 मध्ये मंदिराची स्थापना झाली असून यजमान नखाते परिवारतर्फे मोहन महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजनाने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. आज सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील बाल पारायणकर्त्या सुरभी सुनील ढगे व सौभाग्यश्री सुनील ढगे चिंचवड पुणे यांच्या उपस्थितीत परिसरातील महिलांनी भक्तिमय वातावरणात पारायण केले. यावेळी श्री गजानन धाम ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव नखाते, सचिव प्रशांत इंगोले यांच्यासह शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मोताळा तालुक्यातील जयपूर कोथळी येथील भवानराव देशमुख व अंबाबाई देशमुख यांच्या घरी गजानन महाराज 3 दिवस मुक्कामी होते. तेथील पादुका सुद्धा दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. दीपक कोठून प्रकाश देऊ शकेल जाणं, प्रतिकार करण्यात समाचा तो मुळीचा प्रकाश नाही. त्याला दीपाचे काज नाही हलपाट तो कोठून मुळी सार्वभौम होऊ शविता. इच्छा अधिक वैभवाची असते मानवा प्रतिसाची, ती आहे भावाची पूर्ण पुण्यकृत्य. रोग बरा करण्याबद्दल औषधाची योजना केली, प्राणासाठी नसे झाली ती हे झाली तर राहो. अकोला शहरातील पिकिवी पुलापासून स्टेट बँक कृषी विकास शाखेपर्यंत रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समस्या भेडसावत आहेत. विशेष म्हणजे 2 महिने झाले तरी अद्याप पथदिवे सुरू झाले नाही अशी ओरड होत आहे. या रस्त्यावर पथदिवे सुरू करण्यात यावे अशी मागणी आहे. पिकेव्ही मार्गावर रात्री उशिरापर्यंत या मार्गावर वाहनांची ये-जा सुरू असते आणि पथदिवे बंद राहिले तर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अत्यंत वर्दळीच्या मार्गावरून पथदिवे 2 महिने बंद राहणे संयुक्तित नाही. या भागातील पथदिवे तातडीने सुरू करावे अशी मागणी आहे. वाहन चालकांना वाहने चाचपडत चालवावी लागतात. तसेच थोडा अंदाज चुकला तरी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या भागातील अंधार दूर करावा अशी मागणी आहे. शेकडो वाहन रोज रात्री धावत असून त्या वाहन चालकांच्या सुरक्षेला मोठा धोका असून रस्त्यावरील खड्डे आणि अंधार यामुळे अपघात झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या दुर्लक्षाचे हे मोठे उदाहरण असून महापालिकेचे शिवणीचे नगरसेवक काय करत आहे असा प्रश्न विचारला जात आहे. अमरावती आगाराची भंगार बस अचानक रहाटगाव रिंग रोड उड्डाणपुलाच्या नजीक बंद पडली. प्रवाशांवर बस लोटण्याची वेळ आली. अमरावती नागपूर महामार्गावरून यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. एसटी बसेस कोठे बंद पडतील याचा नेम नाही. अमरावती आगाराची बस अचानक बंद पडल्यामुळे पोलीस व बसमधील प्रवाशांना बस बाजूला घेण्यासाठी बस लोटण्याची वेळ आली. त्यामुळे अमरावती मध्यवर्ती आगाराचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. लांबच्या पल्ल्याला भंगार बसेस जोडल्या जात असल्याने बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांचे बेहाल होतात. तसेच नागरिकांना वाहतूक समस्येशी सामना करावा लागतो. जुन्या बसेसमुळे होणारा त्रास कधी दूर होईल असा सवाल प्रवासी एसटी प्रशासनाकडे करीत आहेत. कृषी नगरातील नाल्या तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर येत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालला आहे. पावसाळ्यापूर्वी या भागातील स्वच्छतेची लक्तरी निघाली आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. कृषीनगर परिसरातील नागरिक दररोज समस्यांना सामोरे जात आहे. नगरसेवकाने समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आहे. परंतु नगरसेवक फोन उचलतच नाहीत अशी नागरिकांची तक्रार आहे. घरे, दुकानासमोर घाण पाणी साचले आहे. त्यामुळे लोकांना घाण पाण्यातून ये-जा करावी लागते. आत्ताच अशी स्थिती आहे तर पुढे पावसाळ्यात काय अवस्था राहील ही कल्पना अंगावर शहारे आणण्यासारखी आहे. नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रभागातील नगरसेवकांनी वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे. वारंवार लक्ष देऊन देखील प्रश्न सुटत नाही. त्यामुळे नागरिक उद्विग्न झाले आहेत. शहरात सध्या अधिकृत रिक्षांपेक्षा अनधिकृतपणे धावणाऱ्या रिक्षांची संख्या मोठी आहे. अनेक रिक्षा चालकांकडे परवाना नसतानाही शहरात राजरोसपणे रिक्षा चालवल्या जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या रिक्षांमध्ये महिला आणि तरुणींची छेडछाड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र शहर वाहतूक नियंत्रण शाखा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. आजकाल शहरात अनेक अल्पवयीन मुले बिनधास्तपणे रिक्षा चालवताना दिसत आहेत.
या मुलांकडे ना चालक परवाना आहे ना परमिट. एकाच परमिटवर घरातील 3-3 सदस्य दिवसरात्र रिक्षा चालवतात. विशेषतः संध्याकाळच्या वेळी हे तरुण रिक्षा चालवतात. या रिक्षांमध्ये चालकांचे मित्र आधीच बसलेले असतात. रिक्षात बसणाऱ्या महिला किंवा तरुणींशी गोड बोलून ओळख वाढवण्याचा प्रयत्न हे चालक करतात. ओळखीनंतर त्यांचे मोबाईल नंबर मिळवून संपर्क साधला जातो. यातून अनेक महिला त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत, तर प्रतिसाद न देणाऱ्या महिला व तरुणींची छेड काढली जाते. अनेक रिक्षांना नियमबाह्य पॉवर हॉर्न बसवलेले आहेत. रात्रीच्या वेळी हे हॉर्न वाजवून पादचाऱ्यांना घाबरण्याचे प्रकार उघड आहेत. रिक्षांमध्ये कानठळा बसवणाऱ्या आवाजात चित्रपट गीते वाजवणे ही आता सामान्य बाब झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रिक्षा चालकांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनीच रिक्षा खरेदी करून त्या भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे या चालकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. एखादी मोठी आणि गंभीर घटना घडण्यापूर्वीच अशा अल्पवयीन आणि अनधिकृत रिक्षा चालकांवर संबंधित विभागाने कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोला ठरले विदर्भ आणि महाराष्ट्रातील हॉट शहर. 20 मे पर्यंत विदर्भातील अनेक शहरात उष्णतेची लाट. न ताफा न तामझाम, मुख्यमंत्री फडणवीसांची बुलेट सवारी. आमदार साजिद खान यांनी फिरवली बुलेट चावी. नेत्यांच्या थाटासाठी जनतेच्या पैशांची लूट का? तिघांच्या गाड्यांसाठी दर महिन्याला 2 लाखांची लागते चोट. मनपाच्या शाळेच्या जागेत नारायणी पब्लिक स्कूल, पण जठारपेठेतील ओपन स्पेस मधील फुलपाखरू शाळेचे काय? वाढते तापमान आणि विजेच्या लपंडावाने झोपेचे खोबरं. मध्यरात्रीनंतर अनेक अकोलेकरांची उडाली झोप. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.